नाण्याला दोन बाजू आहेत हे मी समजू शकतो, पण नाण्याला दोन बाजू असताना दोन्ही बाजूचा कोणी कधी विचार केला का? अर्थातच मी गणेश सागरे, कॅमेरामन जगदीश बर्डेसह असेच व्हिडिओ पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. मित्र हो, आजचा व्हिडिओ आहे दर्यापुरातील अतिक्रमण. दर्यापुरातील अतिक्रमण सुरू झालं हे आदेशवरून होते आणि लोकप्रतिनिधी हे फुटपाथवरील जे छोटे मोठे उद्योगवाले आहेत यांच्या बाजूने उभे राहिले. फुटपाथवरील जे छोटे उद्योग आहेत यांच्याकडे ते उभे राहताना त्यांची एक प्रामाणिक भावना होती की यांच्या पोटावर हा पाय दिला जातोय, ते करे उपासमार होईल. लोकप्रतिनिधींचे हे सुद्धा मतदार आहेत. पण जेव्हा दुसरी बाजू आपण पाहतो तेव्हा लक्षात येते की या छोट्या मोठ्या उद्योगवाल्यांमुळे जे रस्त्यावर त्यांच्या गाड्या लावतात यामुळे ट्रॅफिक जाम होतोय, तिथं ॲक्सिडेंट होतात. असे ॲक्सिडेंट कित्येक झालेले आहेत. तेव्हा सुद्धा हे लोकप्रतिनिधी हळहळतात. एकीकडे लोकप्रतिनिधी हा जे उद्योगधंदे आहे यांच्या मागे उभा राहतो आणि एका वेळेस जेव्हा ॲक्सिडेंट होतात तेव्हा सुद्धा ते ट्रकवाला असो गाडीवाला असो यांच्या विरोधात तिथं उभे राहतात. पादचारी जे आहेत त्यांचं सुद्धा मतदान मिळते आणि जे उद्योगधंदे आहेत त्यांचं सुद्धा मिळते. पण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं उभं राहणं दोन्ही साईडकडून हे ठीक आहे. जवळजवळ मी 55 वर्षात झालं. 55 वर्षाच्या काळात हे अतिक्रमण कमीत कमी 10 वेळ उचललं गेलं. अतिक्रमण उचलल्यानंतर ते अतिक्रमण ज्या स्थितीत सध्या आहे उचलल्यानंतर त्यावर हे नगर परिषद अंकुश का ठेवत नाही? पूर्ववत ते नगर परिषदमध्ये अतिक्रमण का करू देतात रस्त्यावर? त्यानंतर इकडे नगर परिषद त्यांना अतिक्रमण म्हणजे फुटपाथवर त्यांना दुकानात साजू देतात, अतिक्रमण करू देतात आणि त्यांचीच हे पावती 10 रुपयाची फाडतात. दुसरं विधारक सत्य, MSEBीने उद्योगधंद्यावाल्यांना मीटर अवेलेबल करून दिले, लाईन दिली. त्यामुळे जे भाड्याने दुकाने घेऊन 5-5, 7-7 लाखाचे खर्च करून ते फुटपाथवर मग ते डेअरी असो की त्यानंतर ब्युटी पार्लरचे दुकानं असो, न्हावी समाजाचे दुकानं असो, असे चांगले चांगले दुकानं लाईनमध्ये लावल्या जातात. की ह्या ज्या जागा आहेत ज्यांनी या जागेवर कब्जा केलेला आहे म्हणजे ज्यांनी ज्या जागा जिंकल्या आहेत ते लोक या जागेचं या फुटपाथवाल्याच्या इकडून सुद्धा भाडं घेतात. तुम्ही बरोबर पाहता फुटपाथवाले यांचं नुकसान होतं हे पाहता, पण फुटपाथवाले जे दुकानं आहेत तिथे या रस्त्यावर काही काही दुकानाचं ते सध्या त्यांचा व्यवसाय झालेला आहे. ते दुकानाचं भाडं 3 ते 4 हजार रुपयापर्यंत घेतात. कुठं कुठं जागा 20-20, 25-25 हजारात त्यांनी या फुटपाथवाल्याला विकलेली आहे. हे विधारक सत्य, याकडे कोणाचं लक्ष जाईल का? त्यानंतर काही दुकानदार असे आहेत, चांगले चांगले लोक आहेत त्याच्यात, त्यांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये दुकानं भाड्याने दिलेले आहेत. पण त्या रोडवरील जे गाड्या उभ्या राहतात मग त्या फ्रूटचे असो कशाचो हे मोठे मोठे लोक बिल्डिंगवाले सुद्धा त्या फुटपाथवरच्या गाडीकडून पैसे वसूल करतात. म्हणजे एका इकडे नगर परिषद 10 रुपये घेते आणि एका इकडे 50 ते 60 रुपये हे रोडवर असलेल्या गाड्यांचे पैसे ज्यांचे दुकानं भाड्याने आहेत आतमधले त्यांच्याकडून घेतात. मग त्या दुकानामध्ये अडचण जाते तर मग ज्या दुकानदारांना त्यांनी भाड्याने दुकान दिले त्यांचं नुकसान नाही आहे का? हे विधारिक सत्य आपल्या दर्यापुरातच नाही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण पादचाऱ्याला अडचण होते म्हणून तिथे आंदोलन करतो किंवा तक्रारी करतो, पण ज्या गावोगावी प्रायव्हेट वाहन लागतात ते सुद्धा आम रस्त्यावर उभे राहतात. मग त्यांच्यामुळे पादचारी किंवा ट्रॅफिक ही अडचणीत येत नाहीत का? पोलीस स्टेशनचे पोलीसवाले तिथे उभे असताना ते मधात गाड्या भरतात. मग फुटपाथवरच्या लोकांच्यामुळे जर अडचण येत असेल तर हे जे गाड्यावाले आहेत यांच्यामुळे अडचण असेल ना. यावर जर समजा माझं असं म्हणणं नाही की मी त्या गाड्यावाल्यांच्या विरोधात आहो किंवा फुटपाथवाल्यांच्या विरोधात आहे, यामधून एक दुसरा उपाय साधला जातोय की कन्या शाळेचं जे जिल्हा परिषदचं ग्राउंड आहे, जसं कोरोना काळामध्ये तिथे बाजार भरला जात होता, सर्व लोक रोडवर नसताना त्या कन्या शाळेत जात होते,
अशा वेळेस जसं डेपोत ह्या गाड्या प्रत्येक रोडवरच्या लागतात, तसंच माझं असं म्हणणं आहे की ज्या दर्यापुरात रोडवर प्रायव्हेट गाड्या लागतात आणि ते डेपोमधून बोलून आणतात, अशा सर्व लोकांनी आपल्या गाड्या ह्या कन्या शाळेत एक साईडला लावून सर्व एक प्रायव्हेट डेपो तिथं तयार करावा, म्हणजे जेणेकरून कोणालाच त्रास होणार नाही. तसेच हे पादचारींना जो त्रास होतो, ह्या ज्या गाड्या दर्यापुरामध्ये रस्त्यावर उभ्या राहतात, मग ते फ्रूटची असो टरबुजाची असो, ह्या सर्व गाड्या कन्या शाळेच्या ग्राउंडमध्ये लावून त्याची एक लाईन खरं, म्हणजे आंब्याची लाईन असली तर आंब्याची, टरबुजाची लाईन असली तर टरबुजाची, त्याच्यानंतर न्हाव्याची कटिंगची दुकान असते तर कटिंगच्या दुकानात. याच्यात काय होईल, नगर परिषद हे 10 रुपये कर आकारते, पण इथं ज्यांना 20 फूट जागा आहे, टरबुजाचे ढीग आपण पाहतो, त्या टरबुजाच्या ढिगावर जवळजवळ 20 ते 25 फूट ते जागा घेतात, त्यांनाही नगर परिषद 10 रुपये कर अवलंबते. ज्यांनी जागा जिंकल्यानंतर 10-15 हजार रुपये भाडं घेतं, त्यांनाही 10 रुपये होतं. माझं असं म्हणणं आहे की ज्या जागा कब्जात घेऊन विकल्या त्यांना 100 रुपये तिथं कर लादावा. त्यानंतर पाणठेला आहे त्याला कमी आकारावा. ह्या गोष्टी छोट्या छोट्या जरी वाटत असतील, पण कन्या शाळेचं ग्राउंडवर गाड्या असो की रस्त्यावर ज्यांनी पाणठेले म्हणा, न्हाव्याचे दुकानं म्हणा, त्यानंतर फ्रूटवाले म्हणा, या सर्वांना नगर परिषदच्या जिल्हा परिषद ग्राउंडवर हे सबन उपलब्ध करून द्यावी. आणि रोडवर जे लोक उभे राहतात की आज फ्रूटवाल्याजवळ फ्रूट घेताना 4 व्हीलर तो रस्त्यातच उभी करतो, 2 व्हीलर रस्त्यात उभी करतो, याला आळा बसून जाईल. पार्किंगची व्यवस्था सुद्धा तिथेच करावी. आज मोठं ग्राउंड आहे, ह्या सर्व गोष्टी नगर परिषद करू शकते, पण नाही. आज अतिक्रमण हटवलं, त्याच अतिक्रमणावर अजून अतिक्रमण टाकलं जाईल आणि येणाऱ्या 4-5 वर्षात अजून अतिक्रमण हटवलं जाईल. राजकारणी लोक अतिक्रमणवाल्याचे उभे राहतील, ते तिथं शोबाजी करतील. ही सर्व परिस्थिती चालूच राहील. यावर प्रतिबंध जर करायचा असेल तर नक्कीच ह्या उपाययोजना केल्याशिवाय पुढील याचा सोल्युशन तुम्हाला मिळणार नाही. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फंडा यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक, सब्सक्राइब, शेयर करना विसरू नका.